माझी वसुंधरा अभियान 6च्या वायू या थीमॅटिक एरियामध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण वायू या थीमॅटिक एरियाचा MIS कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत. पहिला इंडिकेटर वायू गुणवत्ता परीक्षण हा आहे. इथे तुम्हाला वायू गुणवत्ता परीक्षणाच्या अहवालांचे काही डिटेल्स सबमिट करायचे आहे. 1A मध्ये वायू गुणवत्ता परीक्षण अहवालांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 1B मध्ये वायू गुणवत्ता परीक्षण अहवालांचा दिनांक इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. 1C मध्ये NABL मान्यताप्राप्त आणि MPCB प्रयोगशाळाचे नाव मेन्शन करायचे आहे, ज्यांच्या मदतीने तुम्ही वायू गुणवत्ता परीक्षण अहवाल तयार केला आहे. 1D मध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. 1E मध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे स्थान, त्याची तुम्हाला इथे लिंक अपलोड करायची आहे. जर एकपेक्षा जास्त ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केंद्र प्रस्थापित केले असतील तर इथे तुम्हाला ॲड या ऑप्शनवर सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांचे डिटेल्स भरायचे आहेत. पहिल्या इंडिकेटरची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचे आहे. या पुढचा इंडिकेटर आहे फटाक्यांवर बंदी घालण्याकरिता पुढाकार. जर स्थानिक स्वराज्य संस्थेने फटाके विक्री आणि वापरांवर जर बंदी घातली असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 1A आणि 1B फील्ड ओपन होतील. 1A मध्ये तुम्हाला फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी तयार केलेले आदेश PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. 1B मध्ये वृत्तपत्रात प्रकाशित ऑर्डर किंवा सूचनेचे छायाचित्र किंवा वेबपेजचे स्क्रीनशॉट इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. 2A मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित केलेल्या जागरूकता कार्यक्रम आणि उपक्रमांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 2B मध्ये शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त आयोजित केलेल्या जागरूकता उपक्रम आणि उपक्रमांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 2C मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रमांचा तपशील इथे तुम्हाला एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. 2D मध्ये त्या उपक्रमांची जी काही जिओटॅग केलेली छायाचित्रे आहेत इथे तुम्हाला कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. 3 मध्ये उत्सवाच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळचा जर वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल तुम्ही तयार केला असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तो अहवाल इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला उत्सवाचा दिनांक आणि उत्सवाचे नाव मेन्शन करायचे आहे. 3D मध्ये राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार जो काही वायू गुणवत्ता निर्देशक असेल ते इथे तुम्हाला नमूद करायचे आहे. 4 मध्ये सणांचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक ऑटो कॅल्क्युलेट होईल. यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचे आहे. या पुढचा इंडिकेटर आहे कृषी कचरा व्यवस्थापन. 1A मध्ये कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या जनजागृती उपक्रमांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 1B मध्ये जो काही उपक्रम तुम्ही घेतले आहेत त्यांचा तपशील इथे तुम्हाला एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. 1C मध्ये त्या जनजागृती उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. पुढचा प्रश्न आहे जर पिकांचे अवशेष जाळण्यावर तुम्ही बंदी घातली असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची दस्तऐवज तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. तिसरा प्रश्न आहे जर कृषी कचऱ्यापासून बायोमास एकत्रीकरण आणि पेलेट उत्पादनासाठी जर शेतकरी उत्पादक संघटना किंवा शेतकरी गट असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. शेतकरी गटाची किंवा उत्पादक कंपनीची स्टॉक बुक किंवा खरेदी विक्री नोंदवहीची प्रत इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. 3B मध्ये शेतकरी उत्पादक संघटना किंवा शेतकरी गट दस्तऐवजाची प्रत इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत बायोमास संकलन आणि पृथक्करण सुविधा असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि त्याचे लॉग बुक तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. 5A मध्ये कृषी कचऱ्यापासून निर्माण झालेल्या बायोमासचे प्रमाण टन मध्ये इथे तुम्हाला नमूद करायचे आहे. 5B मध्ये
जैव इंधन निर्मितीसाठी पृथक्करण केलेल्या बायोमासचे प्रमाण टनमध्ये इथे तुम्हाला नमूद करायचे आहे. 5C मध्ये जैव इंधन निर्मितीसाठी पृथक्करण केलेल्या बायोमासची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 5D मध्ये बायोमास पृथक्करण केंद्राची जी काही जिओटॅग केलेली छायाचित्रे आहेत ते इथे तुम्हाला कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचे आहे. या पुढचा इंडिकेटर आहे गॅस कनेक्शन. 1A मध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 1B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान गॅस जोडणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 1C मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान गॅस जोडणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 2A मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी गॅस जोडणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या नमूद करायची आहे. 2B मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी गॅस जोडणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील घरांची एकूण संख्या ऑटो कॅल्क्युलेट होईल. 2C मध्ये गॅस कनेक्शन लाभार्थ्यांचा तपशील तुम्हाला इथे एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. यानंतर इथे तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचे आहे. या पुढचा इंडिकेटर आहे बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन. 1A मध्ये तुम्हाला योग्य कव्हर असलेला बांधकाम व पाडकाम कचरा साठवण्यासाठी निश्चित केलेल्या जमिनीचे स्थान इथे तुम्हाला त्याची लिंक इथे अपलोड करायची आहे. 1B मध्ये त्या जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये मेन्शन करायचे आहे. जर एक पेक्षा जास्त स्थान असतील तर इथे तुम्ही ऍड या ऑप्शनवर क्लिक करून माहिती भरू शकता. 2A मध्ये निर्माण झालेल्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे प्रमाण टन मध्ये इथे नमूद करायचे आहे. 2B मध्ये गोळा केलेला एकूण बांधकाम व पाडकाम कचरा टन मध्ये इथे तुम्हाला नमूद करायचा आहे. 2C मध्ये विलगीकरण केलेल्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे प्रमाण टन मध्ये इथे नमूद करायचे आहे. 2D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 मध्ये विलगीकरण केलेल्या बांधकाम व पाडकाम कचऱ्याची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 3A मध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याचे पुनर्वापर केलेले प्रमाण इथे तुम्हाला मेट्रिक टन मध्ये मेन्शन करायचे आहे. 3B मध्ये बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या पुनर्वापराची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 4A मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बांधकाम व पाडकाम ठिकाणांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 4B मध्ये योग्य पद्धतीने झाकलेल्या ग्रीन नेट बांधकाम ठिकाणांची संख्या नमूद करायची आहे. 4C मध्ये योग्य पद्धतीने झाकलेल्या बांधकाम ठिकाणांची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल. 4D मध्ये संकलन, विलगीकरण आणि पुनर्वापरासाठी वापरलेले लॉगबुक यांची तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. 4E मध्ये जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स इथे तुम्हाला कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचे आहे. या पुढचा इंडिकेटर आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन. स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुचाकी ई-वाहनांची संख्या तुम्हाला 1A मध्ये नमूद करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील 3 चाकी ई-वाहनांची संख्या तसेच 4 चाकी ई-वाहनांची संख्या सुद्धा इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 1D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात नोंदणीकृत ई-वाहनांची संख्या इथे ऑटो कॅल्क्युलेट होईल. 1E मध्ये जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेला इलेक्ट्रिक वाहन खरेदी अहवाल PDF स्वरूपात इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. 2A मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची एकूण संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 2B मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-वाहनांची संख्या इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे. 2C मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-वाहनांची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होईल.
2D मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांच्या संख्येचा अहवाल PDF स्वरूपात इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे। यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करून भरलेली माहिती सेव्ह करायची आहे। या पुढचा इंडिकेटर आहे EV चार्जिंग स्टेशन्स। 1A मध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान दुचाकींसाठी स्थापित केलेल्या ई वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या नमूद करायची आहे। 1B मध्ये 4 चाकी ई वाहनांसाठी 1B मध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान तयार केलेल्या 4 चाकी वाहनांसाठीची ई वाहन चार्जिंग स्टेशनची संख्या नमूद करायची आहे। 1C मध्ये कार्यरंभ आदेश तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे। 1D मध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान तयार केलेल्या ई वाहन चार्जिंग स्टेशनचे तपशील एक्सेल स्वरूपात अपलोड करायचे आहे। 1E मध्ये जे काही कार्यरत चार्जिंग स्टेशन्स आहेत त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे। माझी वसुंधरा अभियान 2, 3, 4 आणि 5 दरम्यान तयार केलेल्या ई वाहन चार्जिंग स्टेशनचे तपशील तुम्हाला इथे एक्सेल स्वरूपात अपलोड करायचे आहे। कार्यरत स्थितीत असलेल्या चार्जिंग पॉइंट्सची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे। यानंतर इथे तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करून सगळी भरलेली माहिती सेव्ह करायची आहे। या पुढचा इंडिकेटर आहे ध्वनी प्रदूषण कमी करणे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जे काही जनजागृती उपक्रम तुम्ही राबवले असतील त्यांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे। जे काही तुम्ही राबवलेले जनजागृती उपक्रम आहेत त्यामधल्या नागरिकांच्या सहभागाचा तपशील इथे तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे। तसेच त्याचे जिओटॅग केलेले छायाचित्रे इथे तुम्हाला कंपाइल्ड PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे। प्रश्न आहे, जर परवानगी असलेल्या वेळेच्या म्हणजेच रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत जर सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर बंदी घातले असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्या आदेशाची किंवा सूचनेची प्रत इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे। तिसरा प्रश्न आहे, जर स्थानिक स्वराज्य संस्थेत शांतता क्षेत्र असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि त्या शांतता क्षेत्रासंबंधी जाहीर केलेला अद्ययावत अधिनियम इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे आणि त्या शांतता क्षेत्राचे स्थान त्याची लिंक इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे। जर एकपेक्षा अधिक शांतता क्षेत्र असतील तर इथे तुम्हाला ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि त्याची माहिती इथे अपलोड करायची आहे। 3C मध्ये शांतता क्षेत्रांची जी काही जिओटॅग केलेली छायाचित्र आहेत ते इथे तुम्हाला कंपाइल्ड PDF मध्ये अपलोड करायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट करायचे आहे। या पुढचा आणि शेवटचा इंडिकेटर आहे वातावरणीय बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी। 1A मध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान वातावरणीय बदलाबाबत आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी याबाबत जे काही जनजागृती उपक्रम तुम्ही राबवले आहेत त्यांची इथे तुम्हाला संख्या नमूद करायची आहे। तसेच त्या जनजागृती उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे। तसेच त्या जनजागृती उपक्रमांचा तपशील एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे। दुसरा प्रश्न आहे, जर स्थानिक स्वराज्य संस्थेने गेल्या 5 वर्षातील हवामानातील तीव्र बदलांची नोंद ठेवली असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या तीव्र बदलांचा किंवा आपत्तीचा तपशील एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचा आहे। पुढचा प्रश्न आहे, जर स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या समितीचे स्थापना पत्र आणि सदस्यांच्या यादीची प्रत तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामपंचायत विकास आराखड्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन आराखडा जर तयार केला असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या आराखड्याची प्रत इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे। 4B मध्ये ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केलेल्या ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे जिओटॅग केलेले छायाचित्रे PDF स्वरूपात इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे। 5A मध्ये ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समितीद्वारे आयोजित केलेल्या
आपत्ती व्यवस्थापनावर क्षमता वृद्धी सत्रांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. 5B मध्ये क्षमता वृद्धी सत्रांच्या सूचना तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायच्या आहे. 5C मध्ये क्षमता वृद्धी सत्रांच्या वार्षिक वेळापत्रकाची प्रत तुम्हाला इथे PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. 6वा प्रश्न आहे, जर ग्रामपंचायत स्तरावर असलेली अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन किट उपलब्ध असेल तर इथे तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या किटची यादी इथे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यावर इथे तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे वायू हा थीमॅटिक एरिया येथे संपला आहे. धन्यवाद. वसुंधरा अभियान माझी वसुंधरा.